नमस्कार. मी प्राध्यापक गिरीश पाटील, डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा माझा विषय आहे की तुम्ही पदावर नसताना देखील तुम्हाला सन्मान कसा मिळू शकतो. तुम्ही बघितलं असेल की समाजामध्ये असंख्य आपल्या सभोवताली व्यक्ती असतात, पदाधिकारी असतात, ज्यांना मान सन्मान मिळतो. पदावर असताना ही गोष्ट स्वाभाविक आहे. तुम्ही एखादी पदावर आहात आणि तुम्हाला मान सन्मान मिळतो, ही गोष्ट स्वाभाविक तशीच कॉमन झालेली. पण मित्रांनो, तुम्ही पदावर नसताना देखील तुम्हाला मान सन्मान मिळालाच पाहिजे. आणि बरेच लोक असे बघतो आपण की जे पदावर असताना अतिशय त्यांचा दरार असतो, थाट असतो, रुबाब असतो वगैरे, आणि त्या पदावरनं पायउतार झाल्यानंतर त्यांचा जी वागणूक आहे ती बदलून जाते, कारण त्यांना मिळणारी वागणूक वेगळी मिळते. तर बरेचसे लोक असतात की जे म्हणतात की मी पदावर असताना मला फार मान सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाला, सत्कार झाला, आता का होत नाही. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही पदावर काम करत असताना तुमचं कामगिरी कशी त्याच्यावर तुमचं हे अवलंबून असतं. तुम्हाला समजा तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी असाल, तुम्हाला जो सन्मान मिळतो, तुम्हाला जे लोक घाबरतात, तुमचा जो आदर करतात, तो तुम्हाला नाही करत. तुमचं जे पद असतं, तुमची जी प्रतिष्ठा असते, तुमची जी जबाबदारी असते, त्याला तो सलाम असतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही ती जी काही आपण म्हणतो, बरेच जणांचा प्रॉब्लेम असा असतो की डोक्यात हवा जाते. मी प्राचार्य आहे, मी पोलीस अधिकारी, मी अमुक पदावर आहे, माझं अशा पद्धतीने. तर प्रत्येकाला मग ती हवा, पहिली गोष्ट आहे, हवा जायला नको पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि तुमची जे पदावर काम करत असताना, तुम्ही खाजगी पद असो, सरकारी असो किंवा राजकीय असो, तुमचं व्यक्तिमत्व हे मूल्यावर आधारित जीवनशैली पाहिजे. तुम्ही समाजामध्ये वावरताना, तुमच्या पदावर वावरताना तुमच्यामध्ये जे काही आहे ते सहकार्याची भूमिका, विनयशीलता, प्रामाणिकता ही पाहिजे तुमच्यामध्ये. ही जर नसेल तर तुम्हाला लोक लक्षात ठेवतात. तुम्हाला असं वाटतं की कोणाच्या लक्षात राहत नाही, पण तुमची जी काही वागणूक असते ती तुमची निश्चितच टिपलं जाते, तिची दखल घेतली जाते, चांगल्या वागणुकीची पण आणि अरेरावी वागणुकीची पण. त्यासाठी तुम्ही काम करत असताना तुम्हाला मूल्याधिष्ठित जी काही जीवनशैली ती स्वीकारली पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यानुसार तुमची प्रत्येकाशी वागणूक पाहिजे. त्यानंतर तुमचे ते कामाची गुणवत्ता, तुम्ही जो कामाचं जिथे काही काम करतात तिथे कामाचा एक ठसा उमटायला गेला पाहिजे. तुमची एक प्रतिमा तयार झाली पाहिजे की ह्या व्यक्तीकडे गेलं म्हणजे आपलं काम होणारच, असं येणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे, ठाम पाहिजे. नाही तर आपण तिथं जाणार, तो आपल्याला भेटणार, बरेच लोक बघितले मी की केबिनच्या बाहेर 1-1, 2-2 तास लोकांना ताटकळत ठेवतात, मध्ये काम काहीच करत नाही. म्हणजे अनुभव आहेत माझे. आणि त्यांचं उद्दिष्ट आहे की माझे महत्त्व किती इथे, की मला भेटायला आल्यानंतर मला अर्धा तास, 1 तास बाहेर वेटिंगला थांबवतात, नंतर बोलवतात, नंतर त्यांना सांगतात की मी तुम्हाला फार महत्त्वाचा वेळ दिला. मित्रांनो, हे जे काही हे कामाचा ठसा उमटवण्यासाठी नकारात्मक बाजू. सकारात्मक बाजू, तुम्ही आलं, समोरच्याला वेळ द्या, समोरच्याची विचारपूस करा. नाही तुमच्याकडे आदरातिथ्याचं काही साहित्य नसेल, उपाययोजना नसतील, उपलब्ध नसेल, एक ग्लासभर पाणी जर दिलं तुम्ही आणि विचारपूस केली, तरी आपल्याच्या भेटीसाठी जो आलेला आहे व्यक्ती, त्याला निश्चितच समाधान वाटतं. त्यासाठी तुम्ही काम करत असतानाच या निरपेक्ष भावनेने केलं पाहिजे की आपल्या कामाची दखल घेतलेली पाहिजे, आपलं कामाचं जे काही नोंद केल्या गेली पाहिजे लोकांच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही काम करत असताना तुमचं समाजासाठी योगदान पण पाहिजे. तुम्ही फार मोठ्या पदावर आहे, तुम्हाला फार मोठा पगार आहे, तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या सकारात्मक आहे, यश आहे, तुमचं कीर्ती आहे, तुमचा सन्मान आहे. पण हे करत असताना तुम्ही समाजासाठी काय करतात हे देखील महत्त्वाचं आहे. समाज म्हणजे सार्वजनिक म्हणतो. सामाजिक जीवनामध्ये तुम्ही कसे वागतात, कुठे जातात, कुठे सहभागी होतात, कोण लोकांमध्ये मिसळतात का नाही, कुठे कार्यक्रमांना हजेरी लावतात का नाही, हे समाजामध्ये तुम्ही कुठे तुमचं काहीतरी योगदान, काहीतरी तुमचं डोनेशन म्हणा, नाही तुम्ही डोनेशन देऊ शकत, तुम्ही वेळ देऊ शकतात, लोकांबघायचं, हे समाजामध्ये योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमची मदतीची भावना पाहिजे सर्व ठिकाणी. तुम्ही पदावर असताना ह्या जर तुम्ही जे काही मी सांगतो त्या पद्धतीने वागलात
तर नक्कीच लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. आणि लक्षात म्हणजे चांगलंच लक्षात ठेवतात, की तुम्ही जर एखाद्याला अपमान केला, एखाद्याला जर त्याच्या सन्मान दुखावला जाईल, त्याच्या भावना दुखावल्या जाईल, अशा पद्धतीने जर तुम्ही वागणूक केली, तर तो व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतो. एकदा नाही, लक्षातच राहतं, की याने मला असा त्रास दिलेला आहे, याने मला असं सांगितलेलं आहे. आणि हे सर्व तुम्ही जेव्हा पाय उतारतात पदावरनं, हे जातात, ही जी वर्दी असते तुमची अधिकाराची, ही जी उतरते, तेव्हा तुम्हाला त्याचे प्रतिक्रिया मिळतात. त्याप्रमाणे ह्या जे आपण म्हणतो निरपेक्ष भावनेने काम केलं पाहिजे. तुमचा सामाजिक भूमिका चांगली पाहिजे, सामाजिक बांधिलकी पाहिजे, तुमचं कामाचं योगदान पाहिजे, तुमच्या कामाचा ठसा पाहिजे. तुम्हामध्ये ही जी काही भावना आपण म्हणतो, मार्गदर्शकाची भूमिका तुम्ही नेहमी निभवली पाहिजे. तुम्ही कोणत्याही पदावर असा. मित्रांनो, ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या, तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर, पदानंतर मी सांगतो 101% सन्मान मिळालाच पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या पदावर असताना जितक्या लोकांना तुम्ही आनंद दिला, सहकार्य दिलं, तुमचं कामं केलीत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, रिश्वत घेतली नाही किंवा तुम्ही भ्रष्टाचार केला नाही, नक्कीच तुम्हाला. पण तुम्ही जर तुमच्या याच्यात असताना जर तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी कराल, हे लक्षात ठेवा, की सर्व म्हणजे आपण म्हणतो ना प्रतिक्रिया, या ज्या प्रतिक्रिया तुम्ही पदावर असताना नाही भेटत तुम्हाला. तुम्ही कसे वागलात, कसे तुमचं राहिलं, अरेरावीपणा राहिला, मुजुरी राहिली, पदांवरचा माज राहिला, तरी त्यावेळेस सर्वच लोक सहन करतात. कारण तुम्ही पदावर असतात. पण एक वेळ अशी येते की जर तुमच्याकडे पद नसतं, तर त्यावेळेस तुमची जी प्रतिष्ठा आहे, तिचे काही सन्मान आहे, तो निश्चितच कमी झालेला असतो. कारण की लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलेलं असतं, की हा अधिकारी असताना याने कशी वागणूक केलेली आहे, कसं हे केलेलं आहे. त्याच्यासाठी जास्त थोडक्यात सांगता येईल, की तुम्हाला मिळालेलं पद, तुम्हाला मिळालेलं जे काय अधिकार आहे, तुम्ही ज्या काय वर्दीत आहे, तुम्ही राजकीय क्षेत्रात असू द्या, तुम्ही सामाजिक क्षेत्रात असू द्या, तुम्ही पोलीस विभागात असू द्या, तुम्ही शिक्षकी पेशात असू द्या, साहित्यिक क्षेत्रात असू द्या, कला क्षेत्रात असू द्या, ह्या असताना फक्त एकच तुमच्या डोक्यात तुमच्या पदाची, तुमच्या प्रतिष्ठेची, तुमच्या यशाची हवा जाऊ नका द्या. आणि तुम्ही सर्वांशी सहकार्याने राहा आणि तसे वागले, तुम्ही सर्वांशी म्हणजे मिसळलेत तुम्ही समाजामध्ये, तरच तो समाज तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला स्वीकारतो. तुम्हाला जो सन्मान नोकरीमध्ये असताना मिळत नाही, पदावर असताना मिळत नाही, त्याच्यापेक्षा जास्त सन्मान तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर मिळतो. तुम्हाला लोक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलतात, तुम्हाला पुरस्कार दिला जातात, तुम्हाला कुठेही तुमची ओळख करून देताना करून दिलं जातं, की नाही हो, यांनी माझ्याकडे फार मोठं काम होतं, पण यांनी माझं 5 मिनटात काम करून दिलं. यांनी मला इतकी गर्दी होती, पण या गर्दीमध्ये माझी विचारपूस केली. मी यांच्याकडे गेलो होतो, यांनी मला चहा पाजला होता. मी यांच्याकडे काम होतं, यांनी वास्तविकपणे विचारपूस केली होती. मी यांच्याकडे गेलो होतो, यांनी मला फार सहकार्य, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. ह्या ज्या काही गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्ही जितक्या लोकांना देणार, जितकं सहकार्य करणार, जेवढी सामाजिक बांधिलकी ठेवणार, जेवढी कामाच्या ठिकाणी सचोट ठेवणार, नक्कीच मित्रांनो तुम्हाला परत मिळतो. म्हणून मी सांगेन, की पदावर असताना सन्मान मिळवणं हे स्वाभाविक आहे, पण तुम्ही पदावर नसतानासुद्धा लोकांनी तुम्हाला तितकंच रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे, तितकंच रिस्पेक्टफुली स्वीकारलं पाहिजे. हे लोकांच्या हातात नाही, तुमच्या स्वतःच्या हातात आहे. म्हणून तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. कोणतंही पद असू द्या, प्रतिष्ठा असू द्या, कारण की सत्ता जरी असली तरी तिचा एक कालखंड असतो. त्या सत्तेच्या कालखंडानंतर तुम्ही बघितलं असेल, की ज्या लोकांना लोक डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांच्यामध्ये रथामध्ये मिरवणूक काढतात, ज्यांचे पोस्टर्स लागतात, बॅनर्स लागतात, मोठमोठे वाढदिवस साजरे होतात, आणि त्यांच्या पदानंतर त्यांना आपण बघत असाल की फार दयनीय अवस्थेमध्ये जगताना मी बघितलं. अशा लोकांना सत्तेवर असताना ते काय होते, कसा त्यांचा रुबाब होता, आणि सत्ता गेल्यानंतर कसे आहेत हे तुम्ही बघू शकता. त्यासाठी एकच विनंती, की तुम्ही तुमच्या डोक्यात कोणत्याही प्रकारची यशाची, संपत्तीची, कीर्तीची हवा जाऊ नको द्या. तुम्हाला पदावर निवृत्ती झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त सन्मान मिळेल. आणि हे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.